नक्की काय झालं? नाही म्हणजे तुम्ही जे काही सांगायला ना ते कळना झालं. नक्की काय झालं? त्या मॉल मध्ये कामाला आहे ना, तिथे एका मुलासोबत लफडे आणि एवढ्यावर नाही थांबल्याची 2 काळ गेले त्याच्याबरोबर. जावई बापू काय बोलताय? आमची पल्लवी असं नाही करणार. बरोबर बरोबर. स्वतःची पोरगी आहे ना, विश्वास कसं बसणार? एक काम करा, विचारा तिला. विचारा मी काय ऐकते? आता काय मम्मी असं काय नाही करत. अहो तुमचा हे थोबाड बंद करा तुझं. शब्द पण काढायला तोंडातून. ऐकून तर भाड खाव. आता याला माझ्या बस तिकडं. हॅलो सर, हॅपी दिवाळी. थँक्यू. नमस्कार सर, मी आशीर्वाद कंपनीतून आलो आहे. आज तुमच्यासाठी घेऊन आलो फ्रेश आणि मनमोहक सुगंधाने परिपूर्ण असलेल्या अगरबत्ती. आशीर्वाद अगरबत्ती. आशीर्वाद देव घरात माय सेल्फ सुगंधी आपली अगरबत्ती विकायला आलो सर. घ्या ना सर. दिवाळी बंपर धमाका ऑफर आहे. सुद्धा काय सॉरी सर. सर ते तेराला पण लागू पडेल. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं खरंच काय असेल ना तर घरच्या घरीच उगाच बाहेर तमाशा व्हायला नको. हे कळू दे लोकांना, म्हणू दे. तुमच्या मुलीने कोणाबरोबर शेण खाल्लं ना ते कळू दे. नंतर असं नको बोलायला जावय बापू खोटं बोलत होते म्हणून. कळू दे. अजून किती वेळ लागणार आहे? येणार आहे ना तो. तुम्ही त्यांना कशाला विचारताय? हिला विचारा. हिला आला सर फोन. आई ग नक्की येणार आहे ना तो? आता कशी बोलेल? धमकीने बसली असेल ना. इतना जोर से बात करना तो फोन क्या करता बे? काम में हो ना, बाद में कर दो. बाद में कर दो. अपनी वाली अरे वा हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी साहेब. हैप्पी दिवाली. आओ ना, फोन करके कुछ काम है. तू बैठ इधर, मैं कॉफी लेके आ देते रही. साहब माल में कोई नहीं होना, पल्ले की छुट्टी का. अरे तू बैठ, मेरे हाथ का कॉफी पीना. बैठ बैठ ना तो. बैठ. सादा पानी. अम्मी बाबू फोटो में देखना. जुनेद माल में साफ के काम करता. स्पेशल मिठाई लाना अम्मी. पल्लवी आगे नहीं मत खाना. दुसऱ्यांच्या घरात तोंड मारायला लाज नाही वाटत त्याला? भाड्याला आपले फोन करके बुलाना. पल्लवीला कधी बसलो? कधी बसलो? 2-4 महिने वाले. 2-4 महिना गेली 4 महिने झाला ही इथे नसून. काय या बात करत की? ह्याच्यात काय बघितलंस तू? ना अहो सून आहे तुमची. होते. सून होती, आता नाही आहे ती. हो जावई बापू, काय काय घ्यायचं काम नाही. हे बघा आमची पल्लवी असं करूच शकणार नाही. आमच्या संस्कारावर भरोसा आहे आमचा. हे बघा तुमचं समजावून मला काहीतरी गैरसमज व्हायला. तुम्ही एकदम गैरसमज. मी म्हणाला तेच समजत होतो, पण दुर्दैवाने ते सत्य आहे. कशावर ना? विचारा तिला. विचारा.
काल जॉबला जाते सांगून मॉल मध्ये न जाता कुठे गेली होती विचारा विचारा ना विचारा